नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये तुम्ही बघितलं आहे की काही दिवसांपासून रम्या आणि वसुधा त्यांचं मिशन काव्या सुरूच आहे. काव्यावर नजर ठेवायची आणि सुनीताशी हातमिळवणी करून तिचा भूतकाळ शोधून काढायचं असं वसुधाने ठरवलेलं असतं. त्यानुसार रम्या आणि वसुधा त्या दोघीही सुनीताला भेटायला जातात. मात्र काव्याचा बॉयफ्रेंड नेमका कोण आहे हे पाहण्यासाठी त्यांना तो डेटा असतो तो मिळतच नाही. कॅमेऱ्यामधील जीवा आणि काव्याचा तो फोटो अखेर वसू आत्यांसमोर आलाच. त्यामुळे आणि जीवा आणि काव्याचा भूतकाळ ह्या दोघींना समजला आणि त्यानंतर देशमुखांच्या आता घरामध्ये खूप मोठा गौप्यस्फोट होणार आहे. मालिकेत एक नवीनच आता वळण तुम्हाला बघायला मिळणार आहे. सुनीताच्या मदतीने काय होतं, आत्याला जीवा आणि काव्याच्या कॅफेतील तो फोटो सापडतो. आता या दोघांचा अफेअरचं सत्य सर्वांसमोर कधी उघडं करायचं हा प्रश्न रम्याच्या आणि वसुधाच्या समोर उभा राहिला असतो. याच दरम्यान आता देशमुखांच्या घरामध्ये त्यांचे जे गुरुजी असतात ते आलेले असतात आणि ते म्हणतात, येत्या 16 डिसेंबरला तुमच्या घरामध्ये काहीतरी अघटित घडणार आहे ह्याचे संकेत मिळत आहे. या ऐकून इथे काव्य रम्या यांना खूप टेन्शन येतं. जीवा आणि काव्याला वाटतं आपल्याबद्दल तर घरात काही कळणार नाही याची त्यांना कुणकुण लागलेली असते. आता सर्वजण खूप आता टेन्शनमध्ये असतात की गुरुजींनी असा संकेत का दिला. दुसरीकडे आता वसू आत्यासुद्धा जीवा आणि काव्याचं जे काही अफेअरचं प्रकरण आहे ते 16 डिसेंबरला सर्वांना सांगायचं असं तिने ठरवलेलं असतं. तर आता फक्त 17 दिवसानंतर लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेत सर्वात मोठा महा एपिसोड घडणार आहे. जीवा आणि काव्याच्या भूतकाळाचं अफेअर सर्वांसमोर उघड होणार आहे आणि हे सत्य समोर आल्यानंतर नंदिनी आणि पार्थ काय निर्णय घेतील हा तर खूप मोठा निर्णय आहे. जीवा काव्याचं अफेअर सर्वांसमोर आल्यानंतर देशमुख कुटुंबीय नेमका काय करतील हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.